मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं भूमिपूजन। हा देशातला नागरी पुनर्वसनाचा सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशातल्या या सर्वात मोठ्या नागरी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत चाळकऱ्यांना 500 चौरस फुटांची घरं मिळणार। अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 100 पेक्षा जास्त सैनिक ठार, अनेक जखमी। मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात शिधा वाटप दुकानाला लागलेल्या आगीत 16 जण मृत्युमुखी, 4 जखमी। महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या कारवाईत 3 जहाल महिला नक्षलवादी अटकेत। गैरवर्तन करणाऱ्या वकिलांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात विधी आयोगानं सुचवलेल्या शिक्षेसंदर्भात कायदेतज्ञांसोबत चर्चेशिवाय निर्णय नाही, केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद। अमेरिका आणि भारतादरम्यानचे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं भारत सरकार ट्रम्प प्रशासनासोबत काम करायला उत्सुक, वॉशिंग्टनमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं मत। भारतीय नौदलाच्या ब्राह्मोस या अतिवेगवान सागरी क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण। उस्मानाबाद इथं आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला शानदार सुरुवात, आज गाजलेल्या नाटकांचे प्रयोग होणार। ठाण्यात आयोजित 29व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला मान्यवरांची उपस्थिती, आज विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद। आज जागतिक वसुंधरा दिवस, पर्यावरण आणि तापमान साक्षरता ही यावर्षीची संकल्पना, जनजागृतीसाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन। नेवासा, रेणापूर आणि शिराळा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसंच 18 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीतल्या पोटनिवडणुकांसाठी 24 मेला मतदान। शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, पणन मंत्री सुभाष देशमुख। भारताचा रोहन बोपण्णा मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या दुहेरी गटात उपांत्य फेरीत दाखल। चंद्रपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम।